बातमी बीडमधून आहे। बीडचा छत्रपती शिवाजी महाराज चौक भावी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या बॅनर्सनी गजबजलाय। मंत्रिमंडळ ठरण्याआधीच उत्साही कार्यकर्त्यांकडून नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे तर धनंजय मुंडे, सुरेश धस यांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागले। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। निवडणुका होतात, आता सर्वांना वेध लागले ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आणि बीड जिल्ह्यातून मंत्रिपद कोणाला मिळणार। आता हे मंत्रिपद आणि मुख्यमंत्री ठरण्यापूर्वी समर्थकांनी मात्र आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिपद बहाल केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत। या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या नेत्याचं बॅनर लावला आहे। या ठिकाणी जे विधानसभेत विजयी झाले त्या आमदारांना शुभेच्छा देण्याबरोबरच जे आमदार आता मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्यांचे देखील बॅनर्स या ठिकाणी लावले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव आघाडीवर आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर देखील या ठिकाणी लागला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊच अशा आशयाचे वाक्य आता या बॅनर्सवर लिहिले आहेत। याबरोबरच धनंजय मुंडे यांचे देखील आता बॅनर्स या ठिकाणी लावले असून धनंजय मुंडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत। त्यांना देखील पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आता कार्यकर्ते आतापासूनच बॅनर्स लावत असल्याचं पाहायला मिळतं। याबरोबरच बीड जिल्ह्यातून जे भाजपचे आमदार आहेत सुरेश धस यांचे देखील या ठिकाणी अभिनंदनाचे आणि मंत्रिपदाच्या या निवडीचे बॅनर्स, मंत्रिपदाला शुभेच्छा देणारे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत। ज्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांनी विजय मिळवला। बीडमधील आघाडीची जी आहे एकमेव जागा जी आली ती संदीप क्षीरसागर यांच्या रूपाने आली आहे। त्यांचे देखील या ठिकाणी बॅनर्स लावले असून एकंदरीतच बीडचा हा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तो आमदारांच्या शुभेच्छांच्या बॅनर्सनी त्याबरोबरच मंत्रिपदाच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये देणाऱ्या बॅनर्सनी गजबजून गेला आहे। कार्यकर्त्यांच्या या भावना असल्या तरी आता बीड जिल्ह्यातून कोणाला मंत्रिपद मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।